मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली, माझ्या पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार आणि जिंकणार। उमेदवार कोण असला तो त्याच्यापेक्षा निवडणूक कशी लढवायची ही पुणेकर ती निवडणूक हातामध्ये घेतील आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून देतील। जगदीश मुळीकांनी तुमच्यावर टीका केलेली आहे, तुम्हाला आव्हान दिलेलं आहे। ते म्हणतात की तुम्ही अपघाताने आमदार झालेला आहात, तर एवढं बोलू नये, तुम्ही तुमच्या मतदारसंघापुरतं बोलावं असं चंद्रकांत दादा एकदा बोललेत, आपण बघितलंय। आता ते बोलतील त्यांना पुणेकर उत्तर देतील, आता मी देऊ शकत नाही। पुण्यात म्हणतात बदलत्या परिस्थितीत मी उमेदवार असेल कदाचित आणि मग इकडून तुम्ही असेल तर आपली फाईट होणार नाही। मी सांगितलं ना, चंद्रकांत दादांनी जे बोलले तेच हे बोलतायत, समोरच्याला कमी लेखतात, त्यामुळे त्यांना उत्तर पुणेकर देतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे, थोडी जगदीश मुळीकांचा उमेदवार आहे। त्यांना आव्हान वाटते पण असं बोलतात नाही, ते पाडणार आहेत। तिकीट मिळेल त्यांना काय माहिती मिळतं का नाही मला, बघू ना, पक्षाने दिले तर मी लढणार ना। काय समस्या आज सगळे आता मवियाचे सगळे मोठमोठे नेते येतात, तिथं तुम्ही काय स्वतःचं प्रेझेंटेशन कसं करणार उमेदवार म्हणून? ना उमेदवार म्हणून पुणेकर करतात ना, रोज सांगतात ना आमच्या पक्षाला, सगळ्यांना वर्तमानपत्र सांगतात। तुम्ही आज सातत्याने मी पुणे शहरात फिरतो तर लोक बोलतायत, पक्ष विचार कर, जर वाटलं पक्षाला दंगेकर निवडून मला देतील। नाही, भाजपकडनं आता असं काय, आता एकूण सगळ्या ते बातम्या सुरू आहेत की आता कोथरूडला मेहता द्यायला मिळालं, कोथरूडला नाही, मग इकडं वडगाव शहरातनं मुळीकांना मिळणार, असं ते सगळे गणित मांडली जात आहेत। नाही बघा, मला पक्षाने तिकीट दिलं तर मी लढणार आणि जिंकणार, उमेदवार कुणी का असणार त्यांचं। या लोकसंख्येला आज पाणी पुरत नाही, तुम्ही पाणी कपात करू नका अशी विनंती केलेली आणि ती विनंती आज बैठकीमध्ये दादांनी सूचना दिल्यात की पुणे शहराला पाणी कमी पडून देऊ नका आणि आम्ही मागणी केली तर पुणे शहराला आज आपण म्हणल्याप्रमाणे पाणी साठा कमी गेल्या वर्षीपेक्षा, पण आता अजून ते थोड्या दिवसामध्ये नियोजनाचा भाग म्हणून प्रत्येक बैठक बोलवणार आहेत, पण आज आतापर्यंत तरी पुण्याचे पाणी कपात करणार नाही असं त्यांनी सूचना दिल्या। शहरामध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे, पाणी कपात जरी करत पाणी जे आहे ते शहरात भेटतच नाही उपनगरामध्ये ना। आता आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही दादांशी बोललोय बैठकीमध्ये की पुण्याच्या पाण्याची कपात करू नका। पाणी वस्तुस्थिती खरी आहे की धरणामध्ये आज पाणी नाही आहे, उपनगरं वाढलेली आहेत, पाणी पुरत नाही आहे, पण त्यातूनही शेतकऱ्यांना बी आवडणं जाणार आहे, पण ती थोडीफार कमी करून पुणे शहराला पाणी ठेवा अशी आम्ही विनंती केली। दादांनी त्याच्या सूचना दिल्यात आणि पुणे शहराला पाणी मिळणं अशी शक्यता आहे। ड्रग्ज प्रकरणामधला दुनिया सध्या परदेशात पडून गेलेला आहे, काय परदेशामधनंच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विकणाऱ्या सगळे गुन्हेगार आहेत, ही वस्तुस्थिती मी वर्षभर बोलतोय आणि तो पळून गेला असेल तर तो आज न उद्या सापडन, पण तो दुनिया पळून गेला असेल तरी त्याची जी काही खाली लोक आहेत ती सापडतील ना। नाही, ते ड्रग्जचा विषय तर आम्ही बोलतो जे नेहमी आणि आजही ते बोललेलं आहे, पण ते म्हणले ते दौंड तालुक्यामध्येच कुरकुम इथं ज्या पद्धतीनं साठा सापडलाय आणि अशा पद्धतीने त्यांचाही मतदारसंघ जवळचा आहे, म्हणजे दादांचाही मतदारसंघ जवळचा आहे, पण अशा पद्धतीनं नुसतं पुणे कुरकुम नाही, राज्यामध्ये सगळ्यात जिथे जिथे MIDC आहेत त्या ठिकाणी आता त्यांनी तिथं आपल्याला साठे सापडलेत, त्यांनी तिथं पोलिसांना पाठवून रेड करावेत आणि चौकशी करावी, संबंधित लोकांना त्यांनी तसे आदेश द्यावेत।